जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काला आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पे। बहुजन कल्याण विभाग द्वारा संचालित विजा भज आश्रम विद्यालय में बुल्ढाना जिले के समाज कल्याण अधिकारी कुछ कर्मचारियों का आर्थिक हित में हाथ पकड़कर धन का गबन कर रहे हैं और साथ ही बहुजन कल्याण विभाग द्वारा संचालित विजा भज आश्रम स्कूल में आर्थिक लालच के लिए बिना किसी सत्यापन के झूठी जानकारी के आधार पर संबंधित स्कूलों संस्थानों को मुक्त जाति खानाबदोश यह आरोप लगाते हुए सहायक शिक्षक संजय वैरालकर ने कलेक्टर कार्यालय के सामने भूख हड़ताल शुरू कर दी है। मी संजय प्रल्हाद वैराळकर प्राथमिक आश्रमशाळा वरवंड येथे सध्या सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहे। मी याआधी प्राथमिक आश्रमशाळा वरवंड येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होतो। मी माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बुलढाणा यांना वारंवार विनंती करून बहुजन कल्याण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळेमध्ये होणारा भ्रष्टाचार व गैरकारभार याबाबत त्यांना विनंतीपूर्वक अर्ज दिले होते, परंतु त्यांनी दुर्लक्ष करून बहुजन कल्याण विभागामार्फत चालवणाऱ्या जाणाऱ्या आश्रमशाळा ह्या कमिशनवर सुरू केलेल्या असून कमिशन द्या आणि अनुदान द्या अशा पद्धतीने त्यांचा कार्यक्रम चालू आहे। या प्रकाराला मी प्रतिकार केला, विरोध केला। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने जे वेतन देयक तयार करणारे एजंट आहे त्यांच्यामार्फत माझ्या पूर्ण शाळेचे 2 ते 3 महिन्याचे वेतन थांबवले होते। या प्रकाराला कंटाळून मी 10 डिसेंबर 2021 रोजी मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिला। राजीनामा दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने दुसऱ्या मुख्याध्यापकाला हाताशी धरून माझे फेब्रुवारीपासून वेतन थांबवून ठेवलेले आहे। या भ्रष्टाचाराची तक्रार मी वारंवार जिल्हा अधिकारी कार्यालयाला दिली, त्याच्यावर काही प्रतिक्रिया किंवा काही कार्यवाही झालेली नाही। म्हणून मी माननीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करतो की आपण यामध्ये लक्ष घालावे। आपल्याला स्वतः हे तक्रार पाठवण्यात आलेली आहे। आपण या बहुजनांच्या विद्यार्थ्यांना, बहुजनांच्या शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशीच आपल्याकडून अपेक्षा है। बहुजन हित है, बहुजन सुख है। अमरावती शहर के राजापेट थाने में एक युवती का अपहरण कर लिया गया। इस बात को लेकर अमरावती के सांसद नवनीत राणा ने अमरावती शहर के राजापेट पुलिस थाने में पुलिस के साथ अपमानजनक व्यवहार किया। इसलिए महाराष्ट्र पुलिस बॉयज एसोसिएशन की ओर से राजापेट थाने में नवनीत राणा के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। इस समय पुलिस परिवार के सदस्य बड़ी संख्या में नवनीत राणा के विरोध में सड़क पर उतर आए थे। महाराष्ट्र पुलिस भर्ती संघ ने मांग की है कि वे पुलिस के बारे में अपमानजनक बातें करने से परहेज करें और तुरंत पुलिस से माफी मांगे। काल या पोलीस स्टेशनमध्ये ज्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात त्यांना एवढं पण लक्षात येत नाही की हे पोलीस स्टेशन हे कायद्याच्या रक्षणासाठी आहे, जनतेच्या रक्षणासाठी केलेलं आहे। ही काय कुठली धर्मशाळा नाही। काल माननीय खासदार मॅडम यांनी इथं पोलीस स्टेशनमध्ये येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कसं बोललो तो व्हिडिओ पण तुम्ही पाहिलाय। हे खूप चुकीचं आहे। त्यांचा मोबाईल घेणं, टेबलवर काय मारणं, तुम्ही हे काय घरी करताय का? ह्याला काय धर्मशाळा समजली की असं समजलं की पोलिसांच्या पाठीशी कुणी नाहीये? मी आता जर माहिती घेतली तर याच्या अगोदर पण त्यांनी पोलिसवाल्याला धमक्या पण दिलेल्या आहेत। म्हणजे पोलिसांचे रक्षण करणाऱ्याला जर तुम्ही धमक्या देता तर तुम्हाला निवडून यायचा अधिकारच नाही। अशा वरिष्ठ पातळीवर त्यांची मी तक्रार पण करणार आहे की जर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात आणि या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं खच्चीकरण जर करत असताल हे खूप चुकीचं आहे। आणि हा जो पोलीस स्टेशन आहे इथं येऊन जर तुम्ही त्या भाषेत बोलताय तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत का नेमकं कोण आहे हे याच्यावरूनच लक्षात येतंय। असं समजू नका की महाराष्ट्रातील कुठलाच पोलीस कर्मचारी हा एकटा आहे। महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभा आहे। आणि मी याच्या गोष्टीला आता जाहीर सांगतो की हे पोलीस परिवारातील सगळे प्रत्येक व्यक्ती हे कुठल्या पक्षाचे नाही आहेत, हे फक्त पोलीस आणि खाकी या पक्षाचे आहेत। त्यांनी याद राखावं, माफी मागावी। आम्ही आता तक्रार दिली आहे, 353 नुसार गुन्हा दाखल करावा। आम्ही आता सीपी मॅडमकडे पण असे सर्वजण जाणार आहोत आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी। जर हे नाही झालं तर महाराष्ट्रात पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवरचा विश्वास जनतेचा उठून जाईल। आणि अशा लोकप्रतिनिधींना जागा दाखवायला मी अमरावतीकरांना सगळ्यांना विनंती करतो की जे पोलिसाचीच इज्जत करत नाहीत ते तर तुमची काय करणार आहेत? या मागणीसाठी आम्ही आज सगळेच इथे जमलेलो आहोत। भारतीय छात्र संसद MIT स्कूल ऑफ गवर्नमेंट तथा पूना MIT वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी की ओर से 15 से 17 सितंबर तक भारतीय छात्र संसद के 3 दिवसीय विविध कार्यक्रम का आयोजन किया जाएगा। इस बात की जानकारी MIT वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी के प्राध्यापक विनोद कुमार जाधव और प्राध्यापक आशीष पवार ने कोल्हापुर में पत्र परिषद लेते हुए कहा।
MIT विश्व शांति विद्यापीठ ने आयोजित किया हुआ ये जो भारतीय छात्र संसद एक ऐसा प्लेटफॉर्म है, यहाँ हम विद्यार्थियों को और उनके लीडर्स को अपने मत व्यक्त करने के लिए हम उनको संधि और अपॉर्चुनिटी देते हैं। सो ये भारतीय छात्र संसद 15, 16 एंड 17 सितंबर को आयोजित होने वाला है। MIT पुणे कोथरूड कैंपस में इसका आयोजन होगा। इसमें देश के सभी विद्यापीठों से सारे स्टूडेंट्स इसमें पार्टिसिपेट करने वाले हैं। आज तक मतलब कम से कम 10,000 से ज़्यादा स्टूडेंट्स एवरी ईयर एक्चुअली पार्टिसिपेट करते हैं और उनमें से जो एक्टिव लीडर्स है मतलब सोशल प्लेटफॉर्म में काम करते होंगे बहुत से लीडर हो सकते हैं, पॉलिटिक्स में हो, इकोनॉमिक्स के प्लेटफॉर्म पर काम करने वाले बहुत सारे लीडर्स हैं। ये सब स्टूडेंट लीडर्स को उनका जो भाषण है उनका भाषण हम उसका स्क्रूटिनी करके उनको हम इस प्लेटफॉर्म पे बात करने के लिए, संवाद साधने के लिए या डिबेट करने के लिए स्टूडेंट्स के साथ उनको हम अपॉर्चुनिटी देते हैं। नॉर्मली ये जो संसद है इसमें वाइस चांसलर्स रहते हैं। वो वाइस चांसलर वो सभी सेशंस का वो इनिशिएशन करेंगे, वो शुरुआत करेंगे, वो सेशन के बारे में वो सब लोगों को बता देंगे। उसके बाद जो चुने हुए स्टूडेंट्स और छात्र जो लीडर्स हैं वो छात्र लीडर्स 4 छात्र लीडर होंगे, वो अपने अपने विचार वही प्लेटफॉर्म पे सब लोगों के सामने हजारों विद्यार्थियों के सामने वो प्रकट करेंगे। उसके बाद विधानसभा के जो अध्यक्ष रहते हैं वो विधानसभा के अध्यक्ष वो चेयरमैन बनेंगे एवरी सेशंस के और उनके सामने उनके मौजूदगी में ये स्टूडेंट्स बातें करेंगे और मतलब पार्लियामेंट में या डेमोक्रेसी में कैसे काम होता है या कोई भी डिबेट कैसे कंडक्ट की जाती है, अपने मत कैसे प्रकट करना है, इसका नॉलेज स्टूडेंट्स को उनके सामने मिल जाता है। अकोला महानगर पालिका 2022 के चुनाव को देखते हुए अकोला के जिलाध्यक्ष डॉक्टर रहमान खान और शहर MIM के कार्यकारी अध्यक्ष मोहम्मद मुस्तफा पहलवान के कार्यालय पर महाराष्ट्र कुश्तीगार सौरभ खंडारे के साथ आकाश हेरोले, किशोर गुजर पहलवान सैकड़ों सदस्यों के साथ MIM पक्ष में प्रवेश किया। महाराष्ट्र कुश्ती सौरभ खंडारे पहलवान ने संगठन को मजबूत करने के लिए काम करते रहेंगे, ऐसी बात भी मीडिया से बोलते हुए कही। मी सौरभ खंडारे एक राष्ट्रीय खिलाडू पहलवान, कुस्ती खेळून बस झाला, आता असं वाटतं राजकारणातनी उडी मारायला पाहिजे म्हणून आज जे MIM पक्ष आहे हा संविधानिक विचाराचा पक्ष आहे आणि राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत आमचे असदुद्दीन ओवैसी साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही या पक्षातनी प्रवेश केला आणि माझा जो मित्र समूह आहे याचा पण पूर्णपणे प्रवेश झाला। आता उद्या जे जिल्हा कार्यकारिणी आहे म्हणजे डॉक्टर रहमान खान साहेब, मोहम्मद मुस्तफा पहलवान हे जे आमच्यावर पक्षाची जे धुरा आहे आणि जे काही पद देतील त्याचे आम्ही पूर्ण जिल्ह्यातनी समाजातनी काम करून पक्षाला बळकट करायचा प्रयत्न करू। ओवैसी साहेब कुणाला असं वाटतं की बा हा जो पक्ष आहे हा एका समाजाचा पक्ष आहे, पण हाच पक्ष एका समाजाचा नसून हा पूर्ण बहुजनाचा पक्ष आहे। ओवैसी साहेबाचं हेच म्हणणं आहे की बा जेवढे बहुजन आहेत, दलित आहेत, मुस्लिम आहेत आणि आणखीन काही लोक आहेत यांना पक्षासंग यावं आणि ओवैसी साहेबाचा हात मजबूत करावा आणि या देशाची सत्ता बहुजनांना हातात घ्यावं अशी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे ओवैसी साहेब त्याचं म्हणणंच आहे। त्यासाठी आम्ही त्याच्या विचाराला प्रेरित होऊन या पक्षातनी प्रवेश केला आणि आम्ही या पक्षाची निष्ठावान राहू ही आमची गवाही आहे। जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। अमरावती शहर के राजापेट थाने से युवती के लापता होने की शिकायत से नवनीत राणा ने थाने में हल्ला किया था।
लेकिन लापता लड़की आखिरकार सातारा में मिल गई। इस पर विधायक रवि राणा ने प्रतिक्रिया दी है कि लड़की मिलने के बाद अमरावती पुलिस की इसमें कोई कामगिरी नहीं है। विधायक रवि राणा ने दावा किया है कि सातारा रेलवे पुलिस और सातारा पुलिस ने लड़की को ढूंढा है। इसमें अमरावती पुलिस आयुक्त का इससे कोई लेना देना नहीं है। उद्धव ठाकरे सरकार में पुलिस कमिश्नर आरती सिंह सिर्फ वसूली की है, लेकिन शिंदे और फडणवीस सरकार में ये सब बंद होगा और जल्द से जल्द आरती सिंह की बदली की जाएगी, ऐसी प्रतिक्रिया रवि राणा ने दी है। एक हिंदू मुलगी लापताचा रिपोर्ट त्यांच्या कुटुंबाने अमरावती सीपी आरती सिंग यांच्याकडे दिला। 24 घंट्यापासून मुलीचा तपास पोलीस एकदम शांत गतीने करत होते। त्यानंतर त्या मुलीची आई खासदार नवनीत राणाकडे येऊन रडल्या की माझी मुलगी 24 तासापासून घरून गायब आहे आणि एक विशिष्ट समाजाचा मुलगा जे लहुजात प्रकरण मोठ्या प्रमाणात अमरावतीमध्ये वाढत चाललेला आहे, एक विशिष्ट समाजाचा मुलगा तिला घेऊन पळालेला आहे। त्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी खासदार नवनीत राणा यांनी तिथल्या पीआयला फोन लावला मनीष ठाकरेंना, पण तिथे उत्तर सुद्धा त्यांनी व्यवस्थित दिलं नाही। आणि अशा पद्धतीने झाल्यानंतर एका आईचं दुःख, एक आई ज्या पद्धतीनं रडत होती की माझी मुलगी मिळत नाही आणि जवान मुलगी जर घराच्या बाहेर असली तर आईला काय परिस्थिती असते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। पण आरती सिंग ज्या सीपी आहे त्यांना सांगितल्यानंतर सुद्धा पोलीस अमरावतीच्या पोलिसांना सांगितलं सुद्धा जेव्हा हलगर्जीपणा झाला तेव्हा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी आम्ही बोललो। त्यांनी डीजीला फोन लावला आणि महाराष्ट्राचे डीजी सक्षम आहे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सुद्धा सक्षम असल्यामुळं ताबडतोब शोधलं रात्री काल। आणि त्याचप्रमाणे तिथले रेल्वे पोलीस, या रेल्वे पोलीस आणि सातारा एसपीची कामगिरी आहे, याच्यामध्ये कुठेही अमरावती सीपीचा संबंध नाही आहे। पण मी आपल्याला सांगतो, या अमरावतीमध्ये आरती सिंग ह्या उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये सीपी बनून आल्या। उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये यांनी अमरावतीमध्ये वसुली पथक निर्माण केलं आणि वसुली पथक हे उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये चालत होतं, पण देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये वसुली पथक चालणार नाही। लवकरच गणपतीनंतर आरती सिंगची उचलबांगडी होणार आणि चांगला सक्षम मजबूत सीपी अमरावतीला देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये मिळेल। कारण की आज ज्या पद्धतीनं वसुली पथक आरती सिंगने अमरावतीमध्ये नेमल्यामुळं अनेक लहुजातचे प्रकरण असू द्या, दंगे असू द्या की कोल्हे मर्डरकांड असू द्या की अनेक असे प्रकरण आहे ज्यापासून अमरावतीचं नाव बदनाम झालेलं आहे। कारण की आरती सिंग जिथेही जाते त्या ठिकाणी वसुली पथक नेमते आणि वसुली पथक नेमण्याची प्रथा हे उद्धव ठाकरे सीएम असताना होती। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे, गृहमंत्री आहे, सक्षम नेते आहे, त्यांच्या काळामध्ये अजिबात हे चालणार नाही। एखाद्या नेत्याची चमचेगिरी करून जर आरती सिंग पोस्टिंग मिळवत असेल, ती चमचेगिरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मजबूत आहे, ती चमचेगिरी सुद्धा त्यांची चालणार नाही। ताबडतोब त्यांना त्यांची उचलबांगडी केल्या जाईल आणि त्या ठिकाणी अमरावतीमध्ये चांगला सीपी या ठिकाणी मिळेल। श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मानिकनगर नवीन कोठा नांदेड़ की ओर से महापुरुषांना घडवणारी आई और राष्ट्र निर्मित महापुरुषांचे योगदान इस विषय पर इयत्ता 5वीं से 8वीं और 9वीं से 12वीं तक के छात्रों के लिए मातोश्री स्वर्गीय सुलोचनाताई गुरुनाथराव कुरुडे इनके पुण्यतिथि अवसर पर जिला स्तरीय वक्तृत्व स्पर्धा का आयोजन किया गया था। संस्था के भाई गुरुनाथराव कुरुडे इनकी अध्यक्षता में हुए इस स्पर्धा का उद्घाटन शालेय समिति के सदस्य मधुकर राव कुरुडे इनके हाथों किया गया। वंदनीय फुलेपीठ आणि पक्षी यांचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या नक्की लक्षात येते की नवीन जीव जन्माला घालणे व त्याचे संगोपन करून। नमस्कार, माझे नाव प्रतिभा दिलीप धनसडे। मी श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोहा येथून आहे। मी 10वी अ मध्ये शिकणारी विद्यार्थी। आज सुलोचनाताई कुरुडे या स्पर्धेमध्ये मी पार्टिसिपेट घेतला होता आणि यातून मला खूप चांगला अनुभव भेटलेला आहे। आजच्या परिस्थितीला आजच्या युगामध्ये ही स्पर्धा फार महत्त्वाची आहे। या स्पर्धेचा विषयही तितकाच महत्त्वाचा होता की राष्ट्रनिर्मितीसाठी महापुरुषांचे योगदान। त्यामध्ये आपण विविध विषय जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि APJ अब्दुल कलाम यासारख्या असंख्य नेत्यावर आपण इथे बोलू शकतो आणि सर्वांना इथून एक चांगला अनुभव भेटलेला आहे।
माझ्या या स्पर्धेमध्ये क्रमांक येऊ नाही अथवा येऊ, पण इथून मला एक चांगला अनुभव भेटलेला आहे. कुठून आली आहेस तू? मी लोहा शहरातील आडगाव येथून आले. शिक्षणाचं महत्त्व जाणून ती शिकलेली नव्हती, निरक्षर होती. तिला फक्त सहीपुरतं मी शिकवलं होतं. असं असताना सुद्धा आमचं काम म्हणजे धोंडगे साहेबाच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक काम मोठं चालू होतं. त्यावेळी अनुदान नव्हतं शाळेला. हायस्कूल काढलं, हायस्कूलला 4-4 महिने पगार नाही आणि शाळा बंद पडायची वेळ आली. त्यावेळी आगावच्या दागिने काढून तिने विकून आमच्या पगाराला पैसे मदत केली. तसंच कॉलेज निघालं, शिवाजी कॉलेज. 4 महिन्याचे पगार रोखले. तक्रारी गेल्या विद्यापीठापर्यंत आणि तक्रारी गेल्यामुळं त्यावेळीसुद्धा पगाराचा प्रश्न निर्माण झाला. तिच्या अंगावर दागिने होते कारण घरची बरी होती. माझे घर बाहेरकडून चांगली होती, आमचं घरही चांगलं होतं. त्यावेळी दागिने काढून दिले आणि दागिने काढून देऊन 4-4 महिन्याचे पगार केले. म्हणजे दागिन्याचा तिला मोह नव्हता, शिक्षणाचं महत्त्व तिला पटलं होतं. अशिक्षित असं सुद्धा त्या निमित्तानं तिचं काहीतरी श्रेय आहे, तिचं काहीतरी देणं आहे शिक्षण खात्याविषयी आणि म्हणून हा कार्यक्रम तिच्या स्पर्धेत आम्ही ठेवलेला आहे. पहिला कार्यक्रम सुलोचनाताई कुरडे पुण्यतिथीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे. या आयोजित कार्यक्रमामध्ये मी उपाध्यक्ष या नात्याने आपणास सांगत आहे की गेल्या 1 महिन्यापासून आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत आणि प्रत्येक शाळेला आम्ही पत्र दिलेले आहे आणि ते पत्र दिल्यानंतर प्रत्येक शाळेतून आम्हाला जवळपास 100-150 शाळेतील रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि आम्ही आज त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येक शाळेतून जवळपास 100-150 विद्यार्थी आलेले आहेत आणि आमच्या शाळेतीलसुद्धा विद्यार्थी येऊन हजर झालेले आहेत आणि सर्व शिक्षकसुद्धा तळमळीनं काम करत आहे या कार्यक्रमासाठी आणि इतर प्रत्येक शाळेतील फार प्रमाणात रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि असेच कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये आमच्या वडिलांची इच्छा आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भावी पिढीमध्ये आणि ते आपले थोर नेते यांच्या विचारातून विद्यार्थ्यावर चांगला परिणाम व्हावे. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गढ़ कर्जत तालुका के अध्यक्ष किशोर गायकवाड़ का अचानक निधन हो गया. उनके परिवार को सांत्वना देने के लिए आरपीआई के राष्ट्रीय अध्यक्ष और केंद्रीय मंत्री रामदास आठवले आए थे. किशोर गायकवाड़ के रूप में अम्बेडकरी बहुजन आंदोलन आरपीआई पार्टी संगठन में सेनानी और लड़ाकू भीमसैनिक हो गया है, ऐसी प्रतिक्रिया रामदास आठवले ने दी. उसके बाद आठवले ने हीरामन गायकवाड़ को तालुका अध्यक्ष पद के लिए नियुक्त पत्र दिया. उनके साथ जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड़, नगर सेवक राहुल डाळिंबकर आदि उपस्थित थे. खरं तर ही सांत्वनपर भेट होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष किशोरभाई गायकवाड यांच्या निधनामुळे खरं तर आम्ही सगळा म्हणजे तसं आमचा वाघमारेंच्या मुला आम्हाला जिल्ह्यात खंड पडला, तसंच कर्जतमध्ये किशोर गायकवाडांच्या मुले म्हणजे आमच्यावरती मोठा संकट आला, म्हणजे पक्षावरतीही त्यांच्या कुटुंबावरती देखील. तर त्यांना त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी किरवलीत त्यांच्या राहत्या घरी भेट दिली, त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. त्याच्यानंतर याच दौऱ्यामध्ये त्यांच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर कुटुंबातील सगळ्या भावांनी साहेबांना विनंती केली की साहेब, रिपब्लिकन पक्ष
किशोर गायकवाडनी मोटरसायकलवर जाऊन, रिक्षात जाऊन, चालत जाऊन या ठिकाणी टिकवण्याचा त्याचा मानस होता आणि तो आठवले साहेबांचा कट्टर समर्थक होता आणि म्हणूनच त्यांच्या घरात रिपब्लिकन तालुका अध्यक्षपद मिळावं अशी त्यांची पूर्ण किरवलीची मागणी होती. धर्मानंद गायकवाड आणि कर्जतच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मिळून मिटिंग घेण्यात आली 2 दिवसापूर्वी आणि मग तानाजी असतील बाकी सगळीच लोकांच्या वतीने आज त्यांचा जो छोटा भाऊ आहे हिरामन गायकवाड त्यांना तालुका अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती आठवले साहेबांनी केली. कर्जतमधून आठवले साहेबांना काही कार्यकर्त्यांचे आणि पत्रकारांचे देखील फोन गेले होते की आपण या दौऱ्यावर येणार आहात तर किशोरच्या भावाची नियुक्ती करणार आहात का. तर त्याला साहेबांनी स्पष्ट सांगितलं जगदीश गायकवाड जिल्ह्याचा निर्णय घेतील आणि त्याच्यानंतर मी तिथे गेल्यावर विचार करू. तर आज साहेबांच्या समक्ष त्यांची निवड करण्यात आली आणि आज इथून आठवले साहेब खरं तर खोपोली शहरामध्ये शहराध्यक्ष चिंतामण सोनावणे यांची 3 वेळा त्यांनी विचारणा केली. चिंतामण सोनावणे मी सांगितले आता ते लवकर उठत नाही सध्या कारण भाऊ सगळा विजू बघत असल्यामुळे तर त्यामुळे इथून साहेब पुन्हा पुण्याच्या प्रवासाकडे गेल्यात पण संध्याकाळी येऊन साहेब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत. बारामती मतदाता संघ में भाजपा के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने बारामती दौरा पूरा किया। इस वक्त बावनकुले मीडिया से बात करते हुए कहा कि हमारी संगठन की टीम के माध्यम से आने वाले दिनों में स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा, इसमें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी, राज्य के सारे चुनाव और केंद्र में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, इनके नेतृत्व में लोकसभा, विधानसभा के आने वाले चुनाव होंगे, ऐसा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने इस वक्त कहा। प्रिया सुळेजी काय बोललाय मला माहिती नाही, तुम्ही सांगताय. आणि केंद्रीय मंत्र्यांना जर त्यांनी स्वागत केलं तर काय, केंद्रीय मंत्री आहेत त्यांना ते भेटू शकतात, त्याबद्दल कुणाची मनाई नसणार त्यांना. केंद्रीय मंत्र्यांना एखाद्या खासदाराने भेटणे यात काही नवं नाही आहे. आणि निर्मलाजी आल्या त्यांना भेटल्या तर काय त्याला वेगळं आहे. प्रश्न असा आहे, राहिला प्रश्न बारामती का आवडतं. बारामतीसह आम्हाला राज्यातल्या संपूर्ण सीटवर आम्ही निवडणूक लढणार आहोत. आम्ही जर निवडणूक लढणार आहोत, आम्ही काही संन्यासी नाही आहोत, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही कार्यकर्ते असल्यामुळं आमची संघटना वाढवणे, आमचा उमेदवार लढवणे, त्याला पूर्ण ताकद देणे, त्याला निवडून आणणे ही जबाबदारी पक्षाची आहे. आणि जेव्हा पक्ष पूर्ण देशामध्ये आज जगातला 1 नंबरचा पक्ष, महाराष्ट्र देशातला 1 नंबरचा पक्ष आहे, तेव्हा बारामतीमध्ये सुद्धा आमची लढाई लढावी आणि आम्ही आमचा खासदार जिंकावा ही आमची साहजिक त्या ठिकाणी तयारी राहणार आहे. त्यामुळे आम्ही कोणावरचं काही करतो आहे, याच्यावरचं काही करतो आहे तो विषय नाही आहे, तो आमचा अजेंडा नाही आहे. आमचा क्लिअर अजेंडा आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ही बारामती जिंकेल म्हणजे जिंकेलच ही तयारी आम्ही करतो आहे. असं आहे की त्यांनी त्यांचं काम करावं, त्यांनी त्यांची मोठ बांधावी, त्यांचा तो अधिकार आहे, त्यांना कुठं जायचं, कुठं फिरायचं, किती सीट निवडून आणायचं आहे, काय करायचं. पण आता तर विरोधकांनी किती प्रयत्न केला, ते राष्ट्रपती निवडणूक प्रयत्न करणार होते, ते कुठल्या निवडणूक प्रयत्न करणार होते. महाराष्ट्रात ती राष्ट्रवादी काँग्रेस 60च्या वर गेली नाही. असं आहे की त्यांना प्रयत्न करू द्या ना, त्यांचा प्रयत्न त्यांनी करावा, त्यांची संघटना त्यांनी वाढवावी. पण आत्ता तर या देशाचे विश्वगुरू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे. आमचे मोदीजी 155 देशाने नेतृत्व स्वीकारलं आहे आणि असं नेतृत्व जे अखंड भारताला एकत्र करण्याकरता आणि संपूर्ण शेवटच्या माणसाला अंत्योदयाचा विचार करून या देशाला मजबूत करून 21व्या शतकातला मजबूत भारत करण्याचं विजन. बाकी लोक विजनलेस आहेत, आपापले दुकान चालवायचे आहेत. मोदीजींना विजन आहे, ते विजन म्हणून काम करताय, नेशन करता काम करताय, देशाकरता काम करताय. आणि देशाकरता जेव्हा कोणी व्यक्ती काम करतो त्याच्या मागे जनता उभी राहतं. बाकी लोकांना पॉलिटिकल विजन आहे, आमचे पदं भेटले पाहिजे, आम्ही पदावर राहिलो पाहिजे, आम्ही आमदार आलो पाहिजे, आम्ही खासदार आलो पाहिजे. माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि भारतीय जनता पक्ष एक विजन घेऊन या देशाला जगातला सर्वात चांगला देश कसा करता येईल हे विजन घेऊन चालले आहेत. आणि जेव्हा विजन येतं तेव्हा जनता मागे उभी राहते. पाथरूड तहसील मजलगांव जिला बीड़ यहाँ नेत्र शिविर का आयोजन किया गया था। इस उपक्रम द्वारा गरीबों और ज़रूरतमंदों को कम कीमत पर आँखों को लगाने वाला ऐनक और दवाई दी गई। इस वक्त शेख यूसुफ, धैर्यशील ढगे, विशाल वाघमारे उपस्थित थे और गांव के लोगों ने इस उपक्रम में ज़्यादा से ज़्यादा अपनी उपस्थिति दिखाई। आज उद्देश्य है कि जो लोगों को आंखों की तकलीफ है
जिनको कम दिखाई देता है या जिनको मोतीबिंदु से शिकायत है, ऐसे लोगों के लिए यहाँ पर ये टेस्ट फ्री रखा गया है। क्योंकि आपको पता है आज महंगाई किस तरीके से आसमान छू रही है और ऐसे हालातों के अंदर IDFC भारत की तरफ से ये जो शिविर रखा गया है वो बिल्कुल काबिल तारीफ है, जिसकी वजह से आज जो गौर गरीब आदमी है, जो लोग हैं, आज उनको इसका फ़ायदा मिलेगा। आज उनके यहाँ पर टेस्ट फ्री कराया जा रहा है। अच्छे क्वालिटी के जो चश्मे हैं आधे कीमतों में आपको यहाँ पे दिए जा रहे हैं और उसी के साथ अगर किसी को मोतीबिंदु की अगर शिकायत है तो उसका ऑपरेशन फ्री में कराया जाने वाला है। आज के लिए बस इतना ही। देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।